मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा सवलत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची विधान परिषदेत घोषणा। तर महिलांना 1 वर्षापर्यंत मिळणार प्रसूती रजा। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद। पुढील 3 दिवस तुटवडा राहिल्यास 50%हून अधिक हॉटेल बंद होण्याची शक्यता। तर बंगळुरू शहरात उद्यापासून हॉटेल्स बंद। गॅस तुटवड्याचं औद्योगिक क्षेत्रावर गंभीर संकट। संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, कोल्हापुरात अनेक कारखान्यांना फटका। ऑटो, फार्मा, पोलाद उद्योग अडचणीत, उत्पादन ठप्प होण्याची भीती। आखाती युद्धामुळे सरकारकडून एस्मा कायदा लागू। घरगुती गॅस वाहनांचा सीएनजी, घरगुती पाईप गॅसला प्राधान्य। उद्योग, लघु उद्योगांना गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमात 3रं स्थान। राज्यात कांद्याला मिळाली नवी बाजारपेठ। महाराष्ट्रातला 1 लाख टन कांदा आता केंद्राच्या मदतीनं थेट मॉरिशसच्या बाजारात पोहोचणार। मंत्री जयकुमार गोरेंची माहिती। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांना सूचना। सर्व मंत्रालयांनी परस्पर समन्वयानं काम करून संघर्षाचा भारतीय नागरिकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश। आखाती युद्धावर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची चर्चा। युद्धविरामाबाबत बोलणी, युक्रेनच्या मुद्द्यावरही संवाद। विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवचं चेंबूरमधल्या घरी जल्लोषात स्वागत। भारतासाठी सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्याचा आनंद। आता 2028चा विश्वचषक आणि ऑलिम्पिक गोल्ड हे पुढचं लक्ष्य। सूर्याची प्रतिक्रिया। विश्वविजेत्या टीम इंडियावर बक्षिसाचा वर्षाव। बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा। फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून T20मध्ये भारत 3ऱ्यांदा जगजेता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।